आपण विकारांना बघतो, पण विकारांवर काहीतरी उपाययोजना आहे का? त्याच्यावर काही पर्याय आहे का? त्यांच्या पासून परावृत्त कशा प्रकारे होता येईल, याच्यावर आपण प्रथम विचार सागर मंथन करू. मी विचार मांडणार आहे. आता पहिले एक प्रसंग सांगते, त्याच्यावर एक कल्पना येईल. आपण ससा कासवची शर्यत ऐकलेली आहे. आता आपण बघणार आहोत की कुत्रा गाढवाला म्हणतो, कुत्र्याला माहितीये मी चपळ प्राणी आहे, आणि गाढव खूप हळूहळू, कारण तो गाढव आहे ना, तो हळूहळू चालतो. तर कुत्रा गाढवाला म्हणतो, गाढव दादा, आज आपण शर्त लावूया. गाढवायलाही वाटतं कोणीतरी आज आपल्याला महत्व दिलंय, आपल्याला दादा म्हटलंय. गाढव खुशीने म्हणतो, हो जाऊया की. मग दोघांमध्ये शर्त लागायच्या अगोदर कुत्रा ठरवतो की ते पुढचं ठिकाण आहे ना, जिथे बघ अशी अशी घरं आहेत, असं नळ आहे, त्या ठिकाणापर्यंत आपल्याला जायचंय. तिथे पोचता पोचता 4-5 वळण आहेत बरं का. गाढव मान डोलवतो. कुत्र्याला कायम असं वाटत असतो मनामध्ये की मी लवकर पोचून जाईन त्या ठिकाणी. आता दोघांची सुरुवात होते. गाढव हळूहळू का होईना तिथपर्यंत पोचून जातो, पण कुत्रा दर वळणावर आपल्या साथींकडनं विरोध स्वीकार करतो. कारण कुत्रेच कुत्र्यावर भुंकत असतात, त्याला जाऊ नाही देत पुढे. तर याच्यातनं आपण असा मतितार्थ घेऊया की आपलेच विकार आपले शत्रू होतात आणि ते आपल्या लक्षात येत नाही, आपण त्यांना बाळगून धरतो. आता त्यांच्यापासून आपल्याला दूर व्हायचंय. तर षड्रिपू आहेत. तर पहिला आपण घेऊया विकार, काम. बाबांच्या भाषेत काम महाशत्रू है. काम कटारी मत चलाओ, आंखें धोका देती है. आता इथे बघूया की कामना सुरू होते ती वासनेपासून. मग आकर्षण असतो, कुठेतरी मनामध्ये एखादी व्यक्ती घोळत असते, किंवा कुठेतरी काहीतरी पाहिलेलं असतं. आणि आजकाल माध्यम, टीव्ही, मोबाईल, ह्या गोष्टींपासून विद्यार्थी, मोठे, पालक सगळेजण आकर्षित होतात आणि त्या गोष्टींकडे अनायासे आकर्षित होऊन मनामध्ये आता लॉकडाऊनच्या दरम्यान अनेक गोष्टी धरून बसलेल्या आहेत. आता ह्याचं एक पहिले उदाहरण सांगते, अगदी जातीवंत खरं उदाहरण, की एक 12वीचा विद्यार्थी मला भेटायला आला. 6 फूट उंच, अगदी राजबिंडा देखणा. आणि तो आल्या आल्या माझ्याकडे लॉकडाऊनच्या दरम्यान आल्यामुळे मी जिन्यावर बसले आणि त्याला सांगितलं खाली स्टूल दिला, तू तिथे बैस, कारण अंतर ठेवणं भाग होतं म्हणून. आणि तो आल्या आल्या एवढा चांगलं व्यक्तिमत्व असलेला मुलगा मोठमोठ्याने रडायला लागला. मला काही कारण कळेना. आल्या आल्या का रडतोय? कारण शाळेमध्ये त्याला यंदाच्याच वर्षी ऑलराऊंडर, सर्वगुण संपन्न मुलगा आणि अभ्यासात अत्यंत कुशाग्र, नंबर 1 घेणारा. पण तो रडतो काय, मला काही कारण समजेना. तो खूप ओक्साबोक्षी रडत होता. मी त्याला म्हटलं, अरे काय झालं, बोल ना अगोदर. तर तो अजूनही खूप रडायला लागला. म्हटलं थांब आणि बोल माझ्याशी काहीतरी, मला सांग. तो म्हणायला लागला, मॅडम, आणि त्याला पुढे जाऊन शास्त्रज्ञ व्हायचंय फार मोठा, आणि तो होईल पण नक्की, मला 100% खात्री. आता शास्त्रज्ञ होण्यासाठी स्पर्धा परीक्षा त्याला द्यायची आणि त्या स्पर्धा परीक्षेचा तो अभ्यास करत होता. पण लॉकडाऊनच्या दरम्यान काही अर्थाने मुलांची कुचंबना झालेली आहे. तो खोलीत बसून बसून मोबाईल बघत असावा. तो म्हणायला लागला, मॅडम, तुम्ही मला वाईट दृष्टीने तर नाही बघणार, तुम्ही मला घाणेरडा मुलगा तर नाही म्हणणार? म्हटलं नाही रे, तू सांग तर खरी काय झालंय. मग तो सांगायला लागला की मी या दरम्यान अभ्यास करता करता 2-3दा कंटाळा आला म्हणून मोबाईल बघत होतो आणि घाणेरडे चित्रपट बघितले मी, जे या वयात बघायला नको, हे त्याने स्वीकारलं. पण तो चित्रपट, ते घाणेरडे चित्रपट बघितल्यानंतर माझ्या मनासमोर मुली आणि बायका यायला लागल्या आणि त्या विचित्र विचित्र अवस्थेत, परिस्थितीत. आता मी काय करू मॅडम? माझं लक्ष लागत नाही अभ्यासात आणि माझं डोकं सारखं भणभणतो, माझी झोप उडाली, मी अस्वस्थ झालेला. आणि 12वीचा मुलगा किती 18 वर्षाचा असेल.
मी त्याला म्हटलं, "तू कोणाला ही गोष्ट सांगितलीस का?" "मी कोणाला कसं सांगू मॅडम?" म्हटलं, "अरे तुझ्या आईला सांगितलं का?" "नाही, मी माझ्या आईला पण नाही सांगितलं." मग त्याच्यानंतर मी त्याला विचारलं, की "तू अशा वेळी तुझ्या आवडत्या परमात्म्याचं चिंतन का नाही करत?" कारण जितकं आपण मनापासून त्याचं चिंतन करू, तो आपलं दुःख हरतो, दूर करतो. तर म्हणे, "नाही, मी देवालाही नाही मानत. मला अजिबात विश्वास नाही देवावर." तर मग म्हटलं, "मग तू माझ्याकडे का आलास?" तर म्हणे, "नाही, तुम्ही ते काहीतरी मेडिटेशन करता ना, ते मी बघितलंय, म्हणून मी तुमच्याकडे आलो." म्हणजे बघा, किती विसंगती, देवाला मानत नाही आणि मी तुमच्याकडे पण आलो. तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवा. माझ्या हात तर काही वाईट नाही घडलेलं आहे. पण माझ्या मनात वाईट-वाईट विचार येतात, ते त्याच्यासाठी मी काय करू? तर ह्या गोष्टींपासून परावृत्त होण्यासाठी आपण अनेक गोष्टी करू शकतो. मी त्याला सांगितलं, "तुला सायकलिंग करायला आवडतं ना? म्हणजे या गोष्टींपासून परावृत्त, कामनेपासून परावृत्त होण्यासाठी आपण काही कार्यात्मक भूमिका केली किंवा कार्यात्मक भूमिकेतून आपली शक्ती तिथे घालवली किंवा लावली, तर उपाय होईल ना." म्हणून मी त्यालाच म्हटलं, की "तू सायकलिंग कर. तोंडाला पट्टा बांध, म्हणजे जे आपण आता मास्क लावतो ना, ते लाव आणि भरपूर 4-5 फेऱ्या मारून येत जा." असे काही विचार आले मनात तर. मॅडम, तुम्ही किती चांगल्या प्रमाणे मला सांगितलं. मी माझ्या कोणाला इतरांना सांगितलं असतं तर म्हणाले असते, "तो मोबाईल फेक आणि अभ्यास कर नुसता." मी म्हटलं, "अरे तू खरंच तू बघू नकोस." तर ह्या गोष्टी या काळादरम्यान झालेल्या आहेत. तर कामनेपासून परावृत्त व्हायला आपल्यामध्ये एक प्रकारची अशी वृत्ती आली पाहिजे, की आपल्यामध्ये सकारात्मक विचारांची जोपासना झाली पाहिजे. आपणच शुभकामना दिल्या पाहिजे. बाबांच्या भाषेत स्वचिंतन, शुभचिंतन आणि शुभचिंतक झालं पाहिजे. आता याच दरम्यान काही लोकांनी आपल्या कला पण जोपासल्या. खूप उत्तम-उत्तम ड्रॉइंग्स काढलेले आहेत. काही लोकांनी तबलावादन केलेलं आहे, काहींनी गायन केलेलं आहे. तर परावृत्त होण्यासाठी अनेक मार्ग आहेत. म्हणजे या विकारांपासून आपल्याला दूर होता येईल. आता दुसऱ्या विकाराकडे आपण वळूया, क्रोध. बाबांच्या भाषेत तर क्रोध हा महाशत्रू आहे. म्हणजे दुष्टचक्र आहे क्रोध म्हणजे आणि क्रोधाचे तर अनेक पिल्लू आहेत. तर क्रोधापासून मुक्त होण्यास, कारण क्रोध कसा निर्माण होतो? मनासारखी घटना घडली नाही किंवा शरीर कमकुवत असलं, इच्छेप्रमाणे घडलं नाही, तर फार क्रोध येतो आणि समोर एखादी व्यक्ती अशी दिसली की ज्याने आपल्यावर अन्याय केलेला आहे, तेव्हाही क्रोध येतो. अनेक गोष्टी आहेत या क्रोध येण्यासाठी. आणि मग क्रोध आल्यानंतर ह्याच्यावर काय उपाय करावा? तर सासू-सुना होत्या. सासू-सुनांचं आपसात एकदम सुंदर घट्ट नातं. म्हणजे दोघी एक दुसऱ्याला छान समजून घ्यायच्या. सून नोकरी करत असून देखील वेळा सांभाळायच्या. सुंदर सकस वातावरण होतं घरात. एक दिवस त्यांच्याकडे एक अतिथी जेवायला आले. सुनेने आणि सासूने मिळून छान स्वयंपाक केला. स्वयंपाक केल्यानंतर जेवणं झाली, सगळं व्यवस्थित झालं. सुनबाई आता म्हणाल्या, "आई, मी जरा जाऊन पडते." तर सुनबाईंनी जाता-जाता एक वाक्य ऐकलं. सासूबाई त्या पाहुण्यांना म्हणत होत्या, "मुली साखरेसारख्या मधाळ असतात आणि सून मिठासारखी असते." 2 दिवस सुनेनं अबोला घेतला सासूबाईशी. पण नातं घट्ट असल्यामुळे सासूबाईंनी तिला विचारलं, की "तू बोलत का नाही? काय का बरं अबोला घेतलास?" तर सुनेने सांगितलं, "त्या दिवशी मी ऐकलं बरं का. तुम्ही म्हणाल्या मुली मधाळ असतात साखरेसारख्या आणि सून मिठासारखी. अगं तुला त्याच्यातला गर्भितार्थ समजला नाही. मीठ हे जेवणामध्ये गोडी आणतं आणि तू आमच्या घराला जोडणारी एक मधाळ मुलगी आहेस. तू असं नको समजू. कारण मिठाचं कर्ज चुकवता येत नाही. तू मिठा इतकीच मधुर आहे." तर हा संवाद साधल्यानंतर त्याच्यामधनं एक मार्ग निघाला. पण दुसरी अशी पण एक घटना आहे, की वडील कामावरनं आले आणि थकलेले होते, दमलेले होते. त्यांनी पगार टेबलावर ठेवला आणि पत्नीला आवाज दिला, "अगं मी टेबलावर पैसे ठेवलेले आहेत पगाराचे, जरा मी फ्रेश होऊन येतो, मी फार दमलेलो आहे." तर त्याची पत्नी किंवा युगल व्यस्त होती आपल्या मैत्रिणीशी गप्पा मारण्यात. ती आतल्या खोलीत असल्यामुळे एक 5 वर्षाचा लहान मुलगा तिथे जवळच खेळत होता. त्या मुलाने त्या नोटांमधली एक 500 ची नोट उचलली. त्याला काय माहिती? 5 वर्षाचा मुलगा आणि त्याने त्याचं विमान बनवलं आणि इकडे-तिकडे घरात फेकायला सुरुवात केली. आता ती नोट 500 ची नोट वडिलांनी फ्रेश होऊन आल्यानंतर बघितली, त्याचे थोडी फाटलेले होते. आता त्यांना आला राग. त्यांनी त्याच्या एक मुस्कटात लगवली आणि नाही-नाही ते बोलले. मुलगा एकदम सुन्न होऊन गेला, कारण तो खेळण्याच्या अवस्थेत होता, आपल्या मस्तीत होता, आपल्या आनंदात होता. वडिलांचा क्रोध त्याच्यावर निघाला. तो एकदम बेशुद्ध पडला.
तो बोलेनासा झाला. दोघ जण घाबरले. मग दोघांनी त्यांना दवाखान्यात नेलं, मानसोपचार तज्ञाकडे नेलं, अनेक गोष्टी झाल्या. म्हणजे 500तनं 5-10 हजार खर्च झाले ना. मग क्रोधावर ताबा मिळवणे अत्यंत आवश्यक आहे. नाही तर क्रोधामुळे अनेक दुर्घटना घडतात. मग क्रोधापासून परावृत्त कसं व्हायचं? तर आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करून क्रांती आणायची. मग क्रांती आणायची म्हणजे काय करायचं? तर आपली सहनशीलतेची वृत्ती वाढवायची. जितकं सहन करू तितकं आपलं शील चारित्र्य फार उत्तम घडतं आणि रागावर क्रोधावर आपण शमन मिळवतो. आता पहिली गोष्ट आणि ही दुसरी गोष्ट. तर अशा वेळी मला आठवतो की महाराष्ट्रामध्ये एक फार मोठे महाराजे होऊन गेले आणि सर्वांच्या मुखात आहेत शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांसमोर कल्याणचा खजाना लुटून आल्यानंतर कल्याण सुभेदाराची सून होती, अत्यंत देखणी सुंदर, खालस. शिवाजी महाराजांनी तिला बघून काय म्हणावं? आमच्या आऊसाहेब इतक्या सुंदर असत्या तर आम्ही पण सुंदर झालो असतो. तर प्रत्येकाने आपल्या या विकारांवर ताबा मिळवण्यासाठी ऐतिहासिक घटना, ऐतिहासिक लोकांचे विचार किंवा आपल्या आता विचारांमध्ये, कारण सगळेजण आजकालच्या काळात सुशिक्षित आहे, पण शिक्षण आणि संस्कार याच्यामध्ये कुठेतरी तफावत होतीये, म्हणून हे विकार बळावत आहेत. तर या विकारापासून परावृत्त होण्यासाठी आपल्यामध्ये क्रांती घडवून आणणं आणि आपण अत्यंत सहनशील होणं, परिवर्तन करणं अत्यंत आवश्यक आहे. आता आपण तिसऱ्या विकाराकडे वळूया. तिसरा विकार आहे लोभ. आजकालच्या युगामध्ये लोभ इतका वाढलेला आहे की लोभ वाढण्यासाठी बरेचसे आकर्षण आहे. चाहना, इच्छा, आवड, नको नको त्या गोष्टी पाहिजे म्हणून त्याच्या मागे लागणं, त्याच्यामुळे लोभ वाढतं. मग लोभ वाढला की मनुष्य कुठेच बघत नाही आणि लोभ वाढला की तो त्या लोभाला पूर्ण करण्यासाठी नाही त्या गोष्टी करतोय. मग भ्रष्टाचार, दुराचार या गोष्टी वाढण्याचं कारण काय? लोभ. मग लोभाला कुठेतरी थांबा घातला पाहिजे. मग लोभ थांबवण्यासाठी लॉ म्हणजे जी आपली वात असते ना, दिव्याची ज्योत, ती आपण सजग रीतीने तेजस्वी केली पाहिजे. उद्या बघा नवरात्र बसतोय, जिथे तिथे दिवे लागणार आहे. अरे मनुष्य गेला की दिवा लावतात. म्हणजे ह्याचा अर्थ तुम्ही त्या अवघड शब्दाला मानू नका आत्मा, परंतु आपले हे दिव्य शरीर चालवणारं कोणीतरी ज्योत आहे. पेटती ज्योत आहे आणि ती ज्योत निघून गेली की हे शरीराचं काही महत्व नाही राहत. ज्याला आपण लव पण म्हणूया, लोपासनं लोभ. मग ही ज्योत आहे, मग ही सतत पेटती राहिली पाहिजे. ह्याच्यासाठी तिच्याकडे लक्ष नको का द्यायला? आणि जेव्हा आपण ही ज्योत पेटवू, जेव्हा हिला तेजस्वी करू, तेव्हा ह्याच्यातनं काहीतरी मार्ग मिळेल. कारण कुठलाही दीपक जळताना किंवा पेटला की त्या दीपकाचा प्रकाश चहूकडे असतो, परंतु त्या दिव्याखाली अंधार असतो, म्हणजे त्यागाची भावना आहे. तर आपल्या मनात त्याग असला तर अनेक गोष्टी चांगल्या निर्माण होऊ शकतात. आता ह्याचं एक उदाहरण देते मी. उदाहरण देण्याचं कारण असं की आपल्याला विकारांवर मात सहज करता येईल. एक मुलगी अत्यंत हुशार, कुशाग्र, ती 1ली ते 7वी प्रथम यायची कायम आणि सगळ्या स्पर्धांमध्ये पण पहिली आणि अत्यंत देखणी, म्हणजे 100 मुलींमध्ये उठून दिसेल अशी. पण तिच्या मनामध्ये हा भाव पण असायचा की सतत मीच पहिली सगळ्या स्पर्धांमध्ये आली पाहिजे. तर तिच्या बाबांनी तिच्या शिक्षिकेला जाऊन सांगितलं की तुम्ही याच्यावर काहीतरी उपाय सांगा ना, कारण इतरही मुलं पहिले आले तर तिला आनंद झाला पाहिजे. कारण दुसऱ्याच्या सफलतेत आपला पण आनंद असला पाहिजे. तर ती शिक्षिका माझ्याकडे आली. मग मी तिला समजवलं की जसं हाताची 5 बोट आहे, समजा तू इथे ती मुलगी आहे की जी प्रथम सतत पहिली येते, पण हे जे बाकीचे 4 बोट आहे ह्यांच्यामुळे तू पहिली येतेस. मग कधी कधी या बोटांचं पण तर अस्तित्व असू दे. मग दुसरे कोणी स्पर्धेमध्ये पहिले आले तर आपल्याला आनंद झाला पाहिजे. आणि त्या मुलीच्या जीवनामध्ये 10वी मध्ये अशी घटना घडली की बघा तिचा लोभ आपोआप शमन झाला. काय झालं की 10वी पर्यंत ती सगळ्या स्पर्धांमध्ये, परीक्षांमध्ये पहिली यायची आणि 10वीत त्या काळामध्ये ती बोर्डात पण आली. पण त्या दरम्यान तिच्या अंगावर कोड निघालं, सबंध शरीर तिचं पांढरं झालं आणि त्यावेळी पण ती थोडी खचली. पण तिला समजवल्यानंतर, मार्गदर्शन दिल्यानंतर, तिची बुद्धिमत्ता कुशाग्र असल्यानंतर आज ती उत्तम प्रकारे CA झालेली आहे.
सगळ्या परीक्षा सीएच्या फटाफट पास झाली, एका झटक्यात पास झाली. म्हणजे बघा, लोभ माणसाला आकर्षित करतो की जिथे तिथे मीच पुढे असलं पाहिजे. तर मनुष्याने ह्याच्यापासून पण मागे हटण्यासाठी, या विकारावर मात करण्यासाठी आपली लोभ, आपली ज्योत तिच्याकडे पण बघितलं पाहिजे की त्या ज्योतीमुळे इतरांना पण प्रकाश मिळावा, ते प्रकाशित व्हावे, ते दैदिप्यमान व्हावे. हे पण बाबा म्हणतो आधारमूर्त उद्धारमूर्त व्हावं, प्रत्येकाचा उद्धार करावा. आणि उद्धारामागेच आपली सफलता पण समाविष्टित आहे. पुढचा विकार आहे मोह. मोह म्हणजे मायाजाळ आहे. मोह म्हणजे सगळं मला छान छान उत्कृष्ट पाहिजे. घर उत्कृष्ट, दागिने उत्कृष्ट, साड्या उत्कृष्ट, मैत्रिणी श्रीमंत, सगळं दर्जा मोहमायेच्या स्पर्धेमध्ये. सारखी मोहमायेला चिटकून बसलं की माया म्हणते तुझं दार उघडायला मी येते ना तुझ्याकडे. आणि एकदा माया मागे लागली की त्या गोष्टीला विसावा नसतो. एकदा त्या मायेच्या दुनियेत आपण शिरलं की मग त्याला अंत नाहीये. आणि मग अंत नसला तर ती माया आपल्यालाच खाऊन टाकते. कारण माया जैसा विकार बहुत प्रबल है और वो इंसान के अस्तित्व को खत्म करने लगता है. तर मग इथे त्या मायेपासून प्रवृत्त होण्यासाठी मौली, मौली म्हणजे मुकुट, ताज. आपण असं समजतो की जी विश्वसुंदरी होते, जी भारत सुंदरी होते, तिच्याच मस्तकावर मुकुट असावं. अरे आपल्या पण मस्तकावर मुकुट असावं, ओरा. महान महान व्यक्तींच्या मागे आपण ओरा बघतो, विद्वानांच्या मागे ओरा बघतो. तर आपला ओरा का नाही वाढावा, आपली तेजस्विता का नाही वाढावी, आपल्याही शिरावर मुकुट का नसावा. महाताज मुकुट मिळवण्यासाठी या मोह मायेच्या दुनियेपासून आपण परावृत्त व्हायला पाहिजे. आणि आपल्या मुकुटाकडे कसं लक्ष जाईल, हा मुकुट कसा मौल्यवान बनू, ह्या मुकुटाला कशी चकाकी आणू, ह्याच्याकडे आपण बघितलं पाहिजे. आता पुढचा विकाराकडे आपण जाऊया. पुढचा विकार आहे मत्सर, द्वेष, स्पर्धा आणि मनामध्ये येणारा आकस. इतका वाईट असतो की आपण त्याच्याकडे काही विचारही करत नाही. आणि इतके जळफळतो की विचारही येत नाही मनामध्ये की ते थांबावं. आता एका बिल्डिंग मध्ये एक युगल राहत होते, ते जुने होते, म्हणजे वयाने मोठे होते आणि ते जुने राहत होते. त्यांच्या समोर एक नवीन बिल्डिंग झाली. आजकाल तुम्ही बघता बिल्डिंगीवर बिल्डिंग बनतात. मग समोर एक बिल्डिंग झाल्यानंतर समोरच्या बिल्डिंग मध्ये नवीन युगल अगदी तरुण जोडपं आलं होतं राहायला. आणि इथे हे राहत होते, पण यांच्या खिडकीतनं ते जिथे कपडे वाळवायचे ना ती जागा दिसायची. तर ही पत्नी आपल्या नवऱ्याला रोज म्हणायची, यांच्याकडे चांगला साबण नाही का हो कपडे स्वच्छ धुवायला. आणि गेले 8 दिवस ती हेच सतत म्हणायची, हिला काही कपडेच नाही धुता येत, हिनेच्या बाईला चांगला डिटर्जंट द्यावा, चांगलं साबण द्यावं, कपडे तरी नीट धुवावे. 8व्या दिवशी बघितलं तर ती बायको नवऱ्याला म्हणत होती, अरे बापरे आज किती स्वच्छ कपडे निघालेत तिचे. तेव्हा नवरा हळूच म्हणतो तिचा युगल की आज मी आपली खिडकी पुसली. तर आपण ही आपली खिडकी पुसणं आवश्यक आहे. आपण आपल्या खिडक्या झापड लावून ठेवलेल्या आहेत आणि आपले बोट कायम दुसरीकडे असतात. हो, आपल्याकडे आपण बघतच नाही की आपण कुठल्या दृष्टीने समोरच्याकडे बघतोय, कुठल्या दृष्टीने कसा विचार करतोय. आपण दुसऱ्यांचे उणे दुणे काढून मत्सर करत असतो, द्वेष करत असतो, एक प्रकारचा आकस निर्माण होतो मनात. तर मत्सर दूर करण्यासाठी कुठल्याही गोष्टीचं मंथन होणं आवश्यक आहे. आणि बाबा कायम मुरलीत सांगतो, विचार सागर मंथन करो. मग समजा मुरली समजत नाही किंवा आपण ज्ञानात नाही अजून, किंवा ज्ञानात आहात तर मंथन करणं सगळ्यात उत्तम उपाय. पण ज्ञानात नसलं तर चांगल्या चांगल्या सकारात्मक गोष्टींचं मंथन करता येईल. तुम्ही जे साहित्य वाचताय त्याचं मंथन करता येईल. तुम्ही जे पुस्तकं वाचताय किंवा तुम्ही जे ऐकताय चांगल्या गोष्टी त्याचं मंथन करता येईल. आणि मंथन केलं तर आपण बघतोय ताकातनं नक्कीच लोणी निघतं. आणि लोणी हे कोणाला नकोय. लोणी म्हणजे त्याच्यातनं निघालेलं काहीतरी चांगलं फलित. आणि त्या फलिताच्याच तर मागे मनुष्य हे सारखा. आणि ते फलित जर अनायासे आपल्याकडे येतोय विचार सागर मंथन करून, चांगल्या गोष्टींचं सकारात्मक गोष्टींचं विचार सागर मंथन करून त्या गोष्टी जर आपल्याकडे येत असतील तर नाकारायच्या कशाला. आणि शेवटला महाभयंकर दुष्ट विकार आहे अहंकार. अहंकार हा फार मोठा शत्रू आहे, विष आहे. आणि हा अहंकार कशामुळे निर्माण होतो. माझं ऐका, माझं ऐकलं पाहिजे, मी जे सांगतोय ते बरोबर आहे.
ऐकत नाही अजिबात, तिथे अहंकार निर्माण होतो. अहंकार म्हणजे अभिमान, दुराभिमान. अरे, अभिमान चांगल्या गोष्टींचा करा, दुराभिमान कशासाठी करायचा? आणि अहंकार झाला की माणसाला असं वाटतं माझंच समोरच्यांनी ऐकावं. आता एक जोडपं होतं आणि त्या जोडप्यामध्ये ती जी पत्नी होती ती भरपूर पगार कमवायची, कारण ती हायस्कूलमध्ये नोकरी करत होती. त्यांना 2 मुली आणि हे साहेब मात्र छोटा मोठा धंदा करायचे. पण घरामध्ये वर्चस्व इतकं जबरदस्त, कारण घरातला मोठा मुलगा, 5 बहिणी. आता ती मुलगी मेयरची मुलगी होती मुंबईच्या आणि ती यांच्या घरात लग्न होऊन आली. तिने आल्यानंतर चूल पेटवण्यापासून सगळं केलं त्याग, आणि नोकरी पण करायची, घर चालवायची, कारण त्या 5 बहिणींचं लग्न ही आल्यानंतर झालं. पण हा पुरुष, हा जो नवरा होता तिचा, याला इतका अहंकार होता की मी जे म्हणेन ते बरोबर. आणि ते काय करायचं, कुठेही प्रवासाला गेले की बायका नको बरोबर. मग बायका म्हणजे आता त्यांची एक पत्नी आणि 2 मुली, बायका नसल्या पाहिजे, आम्ही फक्त पुरुष पुरुष जाणार, मित्र मित्र जाणार. मग असे ते फिरून यायचे. आणि मग काही दिवसानंतर माझ्या युगलशी पण त्यांची ओळख झाली. तर मी यांना म्हटलं की तुमचे 12 ज्योतिर्लिंग पूर्ण झाले बघून, माझे नाही झाले. का बरं? कारण मी तर नोकरी पण करत होते आणि त्या मित्राचं असं म्हणणं होतं की बायकांनी आल्या पाहिजे बरोबर. मग आता काय झालं, मागल्या मुली मोठ्या झाल्या, मुलींचं चांगल्या चांगल्या ठिकाणी शिक्षण झालं, मुली निघून गेल्या घरातून, नवरा बायकोच होते. आता मागल्याच वर्षी त्यांचं निधन झालं, पत्नीचं. पत्नीचं निधन झाल्यानंतर 3 मजली मोठं घर आणि ते एकटे. आता त्यांना ते घर खात होतं. म्हणजे कुठेतरी अहंकार नडला. त्याच वेळी ते जर पत्नीशी चांगलं बोलत असते आणि आमच्यासारख्या वहिनींना बोलवलं असतं, आमच्यासारख्यांबरोबर प्रवास केला असता, तर पत्नी गेल्यानंतर त्यांचं सारखं यांना म्हणणं असायचं किंवा इतर लोकांना म्हणणं असायचं की तू बहिणी बोलत नाही, कोणत्याच वहिनी माझ्याशी बोलत नाही. अहो, कोणत्या वहिनी कशा बोलतील तुमच्याशी? तुम्ही अगोदर संपर्क साधला. तर हा अहंकार माणसाला नडतो. मग या अहंकारापासून परावृत्त होण्यासाठी एकच मार्ग आहे, ओळखलं पाहिजे की मी कोण आहे. अहम कोण आहे? अहम आत्मा. पण मी आत्म्याचं श्रेष्ठत्व कळण्यासाठी अभिमानापासून, दुराभिमानापासून परावृत्त झालं पाहिजे. मग अशा लोकांसाठी बाबा म्हणतो किंवा आपणच मार्ग काढला पाहिजे की दुराभिमान बाळगण्यापेक्षा, त्याच्यापेक्षा असं ओळख की मी कोण आहे, माझं अस्तित्व काय, आणि मला काय या परमात्म्याने या जगात आणण्यासाठी निवडलंय, काय मी या रंगमंचाचा कलाकार आहे. मग आपली भूमिका मी कशी वठवली पाहिजे, अहंकाराने. आपल्या भूमिकेला वठवण्यासाठी या षड्रिपूंपासून मी परावृत्त झालो तर माझी भूमिका मलाही आवडेल, प्रेक्षकांनाही आवडेल, माझ्या परिवारालाही आवडेल, समाजाला आवडेल, जगाला आवडेल, आणि त्या नियंत्यालाही माझी भूमिका आवडेल. कारण माझी भूमिका मी उत्तम रीती पार पाडली पाहिजे. कारण या रंगमंचाचे आपण सगळे कलाकार आहोत. आणि या कलाकारांनी या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या तर या षड्रिपूंपासून, या विकारांपासून परावृत्त होण्यासाठी अनेक मार्ग आपण काढू शकतो आणि त्या मार्गांवर चालू शकतो. आता हे विकार संपल्यानंतर आपल्याला दुसरा मुद्दा बघायचा आहे की गुणांची बरसात कशी होते. गुणांच्या बरसातीकडे आपण वळूया. तर त्या अगोदर एक किस्सा सांगते की स्वामी विवेकानंद बोटीने प्रवास करत होते. मग प्रवास करता करता त्यांच्याबरोबर अनेक शिष्य होते. अनेक शिष्यांबरोबर प्रवास करता करता संध्याकाळ झाली. संध्याकाळ झाल्यामुळे ते सगळे डेकवर आले. मग डेकवर आल्यानंतर समोर सगळे रमणीय दृश्य होते. बोट चालत होती पण समोर सुंदर रमणीय दृश्य होते आणि सगळे त्यांचे शिष्य ते दृश्य बघण्यात मग्न होते. एका शिष्याचं अचानक लक्ष गेलं, स्वामीजी लांब उभे आणि प्रसन्न मुद्रेने कुठेतरी बघत आहेत, अत्यंत खुश आहेत स्वामीजी. म्हणून तो अलगद स्वामीजींच्या जवळ गेला आणि त्यांना म्हणाला, स्वामीजी, आपण कुठे बघत आहात? किती निसर्गरम्य दृश्य आहे, पण आपल्या चेहऱ्यावरची प्रसन्नता मला तू आपल्याकडे ओढून आणली. स्वामीजी म्हणाले, खरंच मी खूप प्रसन्न आहे, खूप आनंदित आहे. मी असं माझ्या मनात विचार येतोय की मायावी दुनियेत निसर्ग इतका सुंदर आहे तर ईश्वरीय दुनियेत निसर्ग किती सुंदर असणार. या कल्पनेने आपण आदी युगात नक्कीच पोहोचून जातो. आता आपण वळूया गुणांकडे. आपल्याला लक्षात येत नाही की आपल्या अंतरंगामध्ये, आपल्या मनामध्ये, कारण काही जणांना आत्मा हा शब्द आवडत नाही म्हणून मी म्हणते अंतरंग, मन. आपल्या अंतरंगांमध्ये अनेक गुण आहेत आणि त्या गुणांपासून आपण खूप परावृत्त दूर निघून जातो. पण त्या गुणांच्या जवळ आल्यानंतर लक्षात येईल
की त्या गुणांची आपल्यावर सतत भरसात होत असते. पण ती बरसात आपल्याला प्राशन करता आली पाहिजे, ती स्वीकारता आली पाहिजे. त्याच्यासाठी पहिला गुण बघूया, ज्ञान. ज्ञान म्हणजे समज. आणि समज का म्हणतो बाबा, बहुत सरळ आहे. का म्हणतो? कारण ह्या ज्ञानामध्ये येणारे जितके काही लोक आहे, काही विद्याविभूषित आहे, काही खूप सुशिक्षित आहे आणि काही अडाणी आहेत. मग अडाणी लोकांनाही हे ज्ञान समजतं, म्हणून बाबा म्हणतो बहुत सरल है, बहुत सादी है, बहुत समझ के बात बहुत, योग भी साधा और भाषा भी सरल, ज्ञान भी साधा. आणि ज्ञान पाहिलं तर तसं किती साधं आणि सरळ आहे. आता ज्ञानाकडे वळलं तर आपण बघतो की मुरली वाचन होतो. मुरली वाचनातून किती प्रकारचं ज्ञान मिळतं, किती प्रकारचं मार्गदर्शन मिळतं. आता ते आपण ह्याच्याकडे वळूया की ज्ञानातनं समजा बाबा आपल्याला ज्ञानाचा पहिला धडा देतोय. आपल्याला माहिती आहे 4 विषय आहेत. ज्ञान, योग, धारणा आणि सेवा. आता ज्ञानाच्या दृष्टीने मुरलीकडे बघितलं तर आपल्याला पद प्राप्त होणार आहे. लौकिक जीवनातील जितकं ज्ञान मिळू, जितकं आपण शिकू, तितकं आपल्याला पदोन्नती होते. मग ह्या ज्ञानामध्ये जे आपण ज्ञान घेतोय, ज्ञानामध्येही अनाकलनीय पद आपल्याला लाभणार आहे. पण त्याच्यासाठी ज्ञानाचं विचारसागर मंथन किंवा ज्ञानाचा विचार सखोलतेने झाला पाहिजे. मुरली बाबा का म्हणतो की आत्म अभिमानी होकर सुनो, म्हणजे आत्म्याचं स्वरूप घेऊन ती ऐका. आता दुसरा मुद्दा येतो की योग. आता योग आपण करतोय, योगाने आपल्या राज्याची स्थापना होणार आहे. ज्ञानाने जर पदाचं पद मिळणार आहे आपल्याला, तर योगाने राज्याची स्थापना होणार आहे. आणि लौकिक जीवनामध्ये आपण आपलं स्थान निर्माण करतो, आपला एरिया, आपला प्रभाग निर्माण करतो. तर दोन्हीकडे या ज्ञानाची गरज आहे, दोन्हीकडे योगाची गरज आहे. आता योगाविषयी मी नंतर बोलते, पण इथे आपण आपले जे 4 विषय आहेत त्याच्याविषयी बोलूया. आणि तिसरा विषय आहे धारणा. आपल्याला मुरलीतून चांगल्या रीतीने जर धारणा झाली तर आपलं समजा आपल्याला राज्य मिळालं, आपलं कामाचं क्षेत्र असलं लौकिकमध्ये पण, किंवा पुढे जाऊन आपल्याला जे लक्षात आहे की राज्य मिळणार आहे आणि हे राज्य मिळवण्यासाठी आपल्याला पद मिळवण्यासाठी आपण पुरुषार्थ करतोय. मग या लौकिक जीवनातील समजा आपल्याला काही पद मिळालं तर त्या पदावर आपल्याला धारणा झालेल्या गोष्टींचा उपयोग कसा करता येईल, कुठल्या गोष्टींचं मार्गदर्शन इतरांना करता येईल, किंवा आपल्याकडे धारणा असली तर आपल्या वागण्यामध्ये फरक पडेल, आपल्या निर्णयांमध्ये फरक पडेल. आपण जो काही मुद्दा बोलतोय तो कसा सांगावा, इथपर्यंत पोचावं, कारण आपल्याला पदाचा पण सांभाळ करायचा आहे. तर त्यासाठी या धारणा पण उपयोगी आहे. आणि शेवटली गोष्ट बघूया तर सेवा. सेवा प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. आज आपण जे काय करतोय, दैनंदिन जीवन जगतोय, त्याच्यामध्ये पण सेवा आहे. मग ती सेवा करत असताना जर आपल्या मनामध्ये सेवा भाव असला, पाट्या टाकणं नसलं आणि सेवा भाव असला, आपण उत्तम हाडाचे शिक्षक म्हणतो. मग हाडाचे शिक्षक जे मनापासून अंतरंगापासून सेवा करतात, ही एक सेवाच आहे. कारण शिक्षक हा विद्यार्थ्यांना फक्त 20% देतो हे मानसशास्त्र सांगतो, 80% विद्यार्थी शिकत असतात. मग बाबा जरी ही मुरली चालवतोय तर बाबा आत्म अंतरंगापासून आपल्यापर्यंत पोहोचवतोय, ती आपण किती स्वीकारावी ती आपल्यावर आहे. आणि मग त्याचं रूप सेवेत येतो. मग सेवा करताना आपण आपल्या प्रजेची, आपल्या पदाच्या हाताखाली असणाऱ्या लोकांची किंवा घरात कोणी आपल्या बरोबर असणाऱ्यांची सेवा कशी करावी याचं मार्गदर्शन मुरलीतनं मिळतं. आपल्याला बाबा त्रिकालदर्शी करतो, त्रिनेत्री करतो. कशासाठी करतो? कारण आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव झाली पाहिजे. आपण चक्रात आहोत, कारण आपण सोमवार ते पुढच्या सोमवारपर्यंत काम करतो. आपण महिने ते महिने बघतोय. तर काही जण आठवड्याच्या शेवटी बघतात किती हिशोब, किती फायदा झाला. काही महिन्याच्या शेवटी बघतात, काही वर्षाच्या शेवटी बघतात. मग सीए त्याचं ऑडिट करतो. मग ऑडिट केल्यानंतर तो निर्णय देतो. तर सर्वसाधारण मनाच्या मनुष्यांना कळलं पाहिजे की ज्ञान नसलं तरी हे सृष्टी चक्र अगाध आहे. मग हे सृष्टी चक्र फिरतंय. मग सृष्टी चक्रामध्ये देखील असं का नसेल की आत्ता आपण जी प्राप्ती केलेली आहे, जो पुरुषार्थ केलेला आहे,
जे ज्ञान मिळवलं आहे ते सृष्टी चक्रात फिरतंय आणि फिरून फिरून परत 5000 वर्षानंतर येणार आहे ते. मग तोपर्यंत आपल्या प्राप्तीसाठी जसं महिना वर्ष त्याच्यासाठी आपण प्राप्तीसाठी संघर्ष करतो, मला किती फायदा झाला. मग हा फायदा जर बाबा मुरलीतनं सांगतोय तर आपण आपला फायदा का नाही करून घ्यावा, की हे सृष्टी चक्र फिरतंय. मग फिरता फिरता ते मध्येच तुम्हाला काही प्राप्त करण्यासाठी मार्गदर्शन तो येणार नाही करायला. मग आता आलेला आहे, मग त्याचा उपभोग आपण घ्यायचा आहे, की या 5000 वर्षामध्ये आपले जेवढे काही जन्म आहे, जी काही आपली भूमिका आहे, या रंगमंचावर आपला जो पार्ट आहे, तो मी जर उत्तमरित्या मला वठवायचा असेल तर माझं आता कर्माचं खातं किती उत्तम पाहिजे. कर्म, अकर्म आणि विकर्म ह्याची गती प्रत्येकाला कळली पाहिजे. आणि ती कळली तरच या सृष्टी चक्राच्या रहाट गाडग्यात आपण उत्तमरित्या उतरू शकतो. आणि आपला जो शेवटला आपला ऑडिटिंग असेल ते आता बाबा म्हणतो ना, जाते समय होगा. मग जाते समय अगर ऑडिटिंग होगा, आपला सगळा हिशोब निघणार आहे. तर तो हिशोब पूर्ण करायला ही संगम युगाची वेळ बाबाने आपल्याला दिलेली आहे. तर त्याचा पूर्ण पूर्ण उपभोग बाबा मुरलीद्वारे आपल्याला शिकवत असतो ना. आपल्या ज्ञानामध्ये मोठमोठाले पुस्तके ना वाचायची गरज आहे, फक्त मुरली. मुरली आणि 7 दिवसाचा कोर्स आणि राजयोग किती उत्तम ज्ञान आहे. आणि हे या ज्ञानाची जोपासना केली तर वेळोवेळी आपल्यावर ज्ञानाच्या गुणांची वर्षाव बरसात होत राहते. पण आपल्या त्याच्यामध्ये रमलं पाहिजे, त्याच्यात मुरलं पाहिजे, त्याच्यात गेलं पाहिजे, तर ती बरसात होणार. बरसात होण्यासाठी आपण काही तर केलं पाहिजे. जसं वर्षा होण्यासाठी पण एक सृष्टीचं चक्र आहे, ते झाल्यानंतरच पाऊस पडतो. तर आपल्यावर पावसाची वर्षा ज्ञानाची वर्षाव झाला पाहिजे. त्याच्यासाठी आपण पण तर काहीतरी केलं पाहिजे. त्या सृष्टी चक्राला मदत केली पाहिजे, वर्षावाच्या पावसाच्या. जशा त्या मोठ्या सृष्टी चक्राला आपण जे फिरतय त्याच्यासाठी मदत करतो, तसा आपल्यावर ज्ञानाचा वर्षाव व्हावा. आता बाबा अजून म्हणतो की आपण 4 रूपात बाबाशी भेटतोय: बाप, शिक्षक, सद्गुरू आणि साचक. आता बापाशी फरमानबरदार असलं पाहिजे. सन शोज फादर, ते गुण आपण धारण केले पाहिजे. दुसरा आहे तो शिक्षक, त्याच्याशी इमानदार असलं पाहिजे. अंत तक पढाई करूंगा, जोपर्यंत आपण आहोत, सजीव आहोत, जोपर्यंत चैतन्य आहे तोपर्यंत अभ्यास आहे. रोज मुरलीचं वाचन, मुरली ऐकणं, त्याचा विचार. नुसतं ऐकणं नाही, नाही तर ते तर लिहिलेली मुरली आहे कपाटात, मुरली प्रिंटेड पण आहे, पण मुरली आपल्या धारण झाली पाहिजे. आपण तिला चांगल्या अर्थाने स्वीकारली पाहिजे. मग तिथे आपण राहिलं पाहिजे इमानदार. आणि जो गुरु आहे, सद्गुरु आहे, त्याच्याशी आपण आज्ञाधारक राहायला पाहिजे. आप जैसे पढ़ा है, लिखा है, आगे मार्गदर्शन करे, उसका मैं पालन करूंगा. आणि शेवटी येतो साजन रूपात. साजन रूपात आपण बेवफा नसलं पाहिजे, त्याच्याशी वफादार असलं पाहिजे. वफादार असणं म्हणजे तुझसे ही खाऊं, तुझसे ही काम करू, तेरे साथी सब कुछ करू, हा भाव असला पाहिजे. म्हणून खाता पिता उठता बसता तो वर्षाव उपभोगला पाहिजे. आणि तो वर्षाव उपभोगण्यासाठी ज्ञानाच्या कसोटीत आपण उतरलं पाहिजे. तेव्हाच आपल्याला राज्य भाग्य मिळेल, पद मिळेल, सेवेकरी मिळतील. आपली धारणा उत्तम असली तर आपल्या बरोबरीचे लोक, परिवारचे लोक, त्यापुढे प्रजेचे लोक आपल्यापासून सुख उपभोगतील. आता ज्ञान झाल्यानंतर दुसरं येऊया आपण पवित्रता. पवित्रता अत्यंत 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 पवित्र गोष्ट आहे. आता पवित्रता लौकिक जीवनामध्ये सुचिरभूत झालं, व्यवस्थित आंघोळ केली, छान छान कपडे घातले की पवित्र झालो? नाही. इथे पवित्रतेचा फार सखोल आणि वेगळा अर्थ आहे. पवित्रता म्हणजे समजा आपल्या बुद्धीमध्ये चांगले संकल्प येतात ते, तर हे आपल्या आत्म्याचं भोजन आहे, आत्मिक मनस्थितीचं भोजन आहे. जितकं पवित्र राहू, जितके पवित्र सकारात्मक विचार करू, तर आपला शृंगार पवित्र होतो. आपले नयन पवित्र दृष्टीने बघतील, मग दृष्टी पण पवित्र पाहिजे. संबंधांची मर्यादा पण पवित्र पाहिजे, कारण हे शरीर आहे तर संबंध आहे. आणि संबंधामध्ये पवित्रता येण्यासाठी त्याच्यामध्ये आपल्या मर्यादा असल्या पाहिजे. आणि आता आपण ब्राह्मण जीवन जगतोय, तर इथेच आपली प्राप्ती आणि प्रारब्ध आहे. तर ते पण पवित्र विचारांनीच आपल्यामध्ये येईल. मग आपण आपल्या भाग्याला खूप भाग्यवान समजून राहिलं पाहिजे, की मला या पवित्रतेच्या परिवारामध्ये यायला मिळालंय.
या पवित्रतेच्या गोष्टी ऐकायला मिळतात आहे. कारण पवित्रतेच्या अशा गोष्टी, पवित्रतेमध्ये बाबा म्हणतोय प्युरिटी अँड प्रॉस्पेरिटी, प्रगती पण आहे. आणि पवित्र मध्ये बाबा म्हणतो रॉयलिटी पण आहे, रिअलिटी अँड रॉयलिटी. म्हणजे सच्चाई सफाई बरोबर रॉयलिटी. आपण ज्याला खानदानी म्हणतो ना, खानदानी पण. मग खानदानी पण पवित्रते येते, तुमच्या वागण्यात आहे, तुमच्या बोलण्यात आहे, तुमच्या चालण्यात आहे. मग इथे समजा आपण बाबाचे दिल तख्त नशीन झालो, तर पुढे जाऊन पण राज्य तख्त नशीन होणार. पण कधी? जे पवित्र बच्चे त्यांच्यावर बाबा सतत पवित्रतेचा वर्षाव करीत असतो. पण तो पवित्रतेचा वर्षाव आपल्यापर्यंत पोहोचेल केव्हा? जेव्हा आपण चालता, बोलता, उठता, बसता, अरे कोणाला शुभकामना, शुभ भावना देतानाही आपल्यामध्ये पावित्र्य पाहिजे. वर वर शुभ भावना आणि शुभकामना दिल्या तर समोरच्यालाही कळतात आणि आपल्यालाही कळतात की किती मनापासून देतोय आपण. म्हणून पावित्र्य वागण्या बोलण्यात आलं पाहिजे. पुढे वळूया. मग पावित्र्याचा वर्षाव बाबा सतत करते. पवित्रतेनंतर येतंय, बाबा म्हणतोय की शांती. शांती, शांती ही आपला तर आत्मा आहे. आपण म्हणतो ओम शांती. मग शांत स्वरूप आत्मा हो. मग जर आपल्या आत्म्याचं स्वरूप शांत आहे तर आपण का अशांत आहे? अहो कोर्टात शांतता लागते, वर्गात शांतता लागते, घरात शांतता लागते, मनात शांतता लागते. का बरं? कारण जिथे जिथे आपण जातोय तिथे तिथे शांतता आहे. पण मन शांत नसेल तर ती शांतता उपभोगता येत नाही. पण ज्ञानात आलेल्या व्यक्ती बघा, प्रत्येक जण किती शांत झालेला आहे. कारण तो कोणाच्या सहवासात आहे, कोणाच्या बरोबर आहे. आता भक्ती मार्गामध्ये म्हणतात, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तिथेची जाणा. इथे बाबा म्हणतो की आपण काय करत असतो, आपल्याहून श्रेष्ठ व्यक्ती ह्यांचा पुरुषार्थ चांगला आहे बरं का, समोरच्यांचा पुरुषार्थ चांगला आहे, समोरचे खूप श्रीमंत आहेत, अरे सगळेच आपण अंबानी होऊ शकतो का? टाटा बिर्ला होऊ शकतो का? नाही. मग त्या श्रीमंतीची तुलना केली आणि आपण तसं व्हायला गेलं की आपली अशांती भंग होते. इथे पण ज्ञान मार्गामध्ये आपण परिवारामध्ये एक दुसऱ्याशी समजा तुलना केली की ह्याचं असं आहे, त्याचं तसं आहे, तर आपलं मन अशांत होऊन जातं. आणि आपल्या मनाला शांत ठेवणे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणूनच बाबा आपल्याला शांतीचा मार्ग दाखवतोय की इतरांना सकाश द्या. आता करोनाच्या वातावरणामध्ये प्रत्येक मनुष्य अशांत आहे आणि प्रत्येक मनुष्याला शांती पाहिजे. मग शांतीचे प्रकंपन कुठल्या भावनेने आपण देणं? आपणच अशांत असले तर. म्हणून शांती ही पण शक्ती आहे. आणि शांतीची शक्ती असं बाबा म्हणतो एका स्लोगन मध्ये की जितना आप अशरीरी रहोगे उतने आपके शांती के प्रकंपन चारों ओर फैलेंगे. मग आपण शांत राहिलं तर आपलं घरचं वातावरण, बाह्य वातावरण, आपण जिथे जाऊ तिथे शांती उपलब्ध होईल. म्हणून शांतीचा सद्गुण आपण स्वीकारला आणि आपण सतत शांत राहिलं, जे काही आपलं आहे ते छान आहे. कारण बाबाच म्हणतो जो भी जैसा है वैसा स्वीकारो. मग आपण जसे आहोत तसं आपण स्वीकारलं तर आपलं मन शांत राहतं आणि त्या परमात्म्याशी एकरूप होतो. मग शांतीची किरणे मागावे लागत नाही, आपोआप शांती मिळते आणि आपण त्या शांतीच्या सागरामध्ये न्हाऊन निघतो. शांतीनंतर आहे प्रेम. प्रेमाला खूप पदर आहेत हो. तलम आहे प्रेम, खूप निरागस आहे. प्रेमाची परिभाषा फार मोठी गहन आहे आणि प्रेमाशिवाय मनुष्य फार दुःखी आहे. कारण अशांत आहे. इथे पण अशांती येते, दुःख येतो, वेदना येतात. हे जे आपण सगळे षड्ऋतू बघितले हे प्रेमाच्या अभावी पण आहे. पूर्वी बघा शिक्षक पाठीवर थाप मारत असे, आता ऑनलाईन शिक्षण आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे थाप मिळत नाहीये, आपण प्रत्यक्ष भेटत नाहीये एक दुसऱ्याला. मग म्हणून प्रेमाला मुकलेत सारे आणि प्रेमाची परिभाषा अगाध आहे, त्याला खूप पदर आहे. मग प्रेम मिळवण्यासाठी एक मात्र असा आहे आपला दोस्त, यार खुदा दोस्त, की तो अनेक अर्थाने आपल्याला प्रेम देतो. मग जी काही उणीव आपल्या जीवनात आहे त्या दृष्टीने त्याच्याशी प्रेम माना. मुलगा माना, वडील माना, आई माना, भाऊ माना, साजेदार माना. अरे तुम्हाला कुठल्या रूपात प्रेम पाहिजे घ्या माझ्याकडनं, उदार हस्ते घ्या. तुमची दुःख मला सगळी देऊन टाका आणि प्रेम घ्या. आणि प्रेमाचा सतत वर्षाव करतो तो. प्रेम ही सुखद भावना आहे. प्रेम अनुभवावी लागते. नैनों से निहाल कर दो,
आपल्या नयनांमध्ये इतकं बाबाचं प्रेम साठलं पाहिजे की नयनाच्या दृष्टीने आपण समोरच्याला निहात केलं पाहिजे. कारण 3 भाषा आहेत, भावना की भाषा, संकल्पो की भाषा और नयनो की भाषा. त्याच्यामध्ये संकल्पाची भाषा फार श्रेष्ठ मानली जाते, पण तिन्हींचा त्रिवेणी संगम केला आणि आपण इतरांना प्रेम दिलं तर प्रेमामध्ये दुजाभाव नसला पाहिजे. प्रेमामध्ये भेदभाव. झाड करतं का कधी फळ देताना, याला देऊ त्याला नको देऊ? नाही. राबिया नावाची एक बाई होती, ती खूप धार्मिक ग्रंथ वाचत असे आणि धार्मिक ग्रंथ वाचण्यात ती खूप तल्लीन असे. काय तिच्या शेजारणी तिच्याकडे आली आणि तिला म्हणे, राबिया तू काय करते? तर म्हणे धर्मग्रंथ वाचती. तर म्हणे मला एखादी दाखव ना. तर तिने धर्मग्रंथ उघडून बघितला आणि त्या धर्मग्रंथामध्ये एक ओळ खोडलेली होती. तर त्या शेजारणीला एवढं माहिती होतं की धर्मग्रंथामध्ये कुठल्या गोष्टीला खोडत नाही किंवा असं शाईने रेष ओढत नाही. ती म्हणाली, राबिया हे तू चूक केली, इथे का असं ओढलं? तर त्याच्यात लिहिलं होतं की सैतानाला तुम्ही आपलंसं म्हणू नका, तो आपला शत्रू आहे. ती म्हणाली, मी ही ओळ ह्याच्यासाठी ओढलीये की मी परमात्म्याकडनं, ईश्वराकडनं इतकं प्रेम मिळवलेलं आहे, इतकं प्रेम मिळवलेलं आहे की माझं शत्रुत्व निघून गेलंय. मला सगळे छान वाटतात. म्हणजे मला तो सैतानामध्ये देखील चांगला माणूस दिसतोय, चांगला व्यक्ती दिसतोय. इतकं प्रेम असलं पाहिजे की दुष्टता का आपल्यातनं निघून गेली पाहिजे. आणि मग तो समजा त्या मुरलीतनं आपण प्रेम मिळवलं, पुरुषार्थातनं प्रेम मिळवलं, राजयोगातनं प्रेम मिळवलं, तर आपली पण दृष्टी सगळ्यांसाठी विशाल होईल. कोणाशी पण आपण प्रेम करू शकतो, न जात, न पात, न धर्म, न श्रीमंती, न गरिबी. प्रेम हे अगाध आहे आणि जितकं आपण प्रेम देऊ, बाबा आपल्याला पदम गुणाचा वर्षाव करतो. तर किती विसंगती आहे विकारांमध्ये आणि गुणांमध्ये. आता पुढे वळू. प्रेम मिळाल्यानंतर मनुष्य आनंद, आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे, वरती खाली मोजते. प्रेमाला, आनंदाला मोतमण म्हणतात, प्रमोदमण म्हणतात. आणि आनंदाने मनुष्य गदगद होतो आणि परमानंद मिळवला तर त्याच्यापेक्षा वेगळं काही नाही. आपण बाबांच्या चरित्रामध्ये वाचतो की बाबांना आली अनुभूती झाली, आनंद स्वरूपम शिवोहम शिवोहम. अहो हे जर वाक्य उच्चारलं ना तरी आपल्याला आनंदाची अनुभूती होते. म्हणून तरी बघा, आनंद स्वरूपम शिवोहम शिवोहम असं म्हटलं तरी आपल्याला आनंदाची अनुभूती होते. इतका आनंद अगाध आहे. पण त्या आनंदाला मिळवण्यासाठी अतिंद्रिय सुख अनुभवलं पाहिजे. मग अतिंद्रिय सुख मिळवण्यासाठी पुढचा मुद्दा येतो सुख. आणि सुख ही जी आनंदाची भावना आहे, ही भावनिक अवस्था आहे. मानसशास्त्रीय दृष्ट्या बघितलं तर ती खूप भावनिक अवस्था आहे, आनंद. आणि तो आनंद अनंत आहे, पण तो आनंद मिळवला पाहिजे. एक आजीबाई सारख्या घरातनं बाहेर ये जा करत होत्या. त्याचा शेजारचा मुलगा म्हणाला, आजी मावशी तुम्ही सारख्या ये जा करताय घरातनं? अरे म्हणे, घरामध्ये ना टीव्हीवर ते कोण रामदेव बाबा आहे ना, त्यांची योगासनं चालली आहेत आणि ते सारखे म्हणतात, ते सास अंदर सास बाहेर, सास अंदर सास बाहेर. आणि माझ्या सुनेच्या मैत्रिणी सगळं ते करतात आहे. तर मी म्हटलं की चला आपणही करूया. सास म्हणजे सासूबाई, त्यांना वाटलं सास अंदर सास बाहेर, म्हणून मी पण बाहेर ये जा करते. तर बघा, आनंद कुठल्या पद्धतीने आपल्याला घेता येईल. विशाल हृदयाने पण आनंद स्वीकारता येतोय. तर त्या इतक्या मोठ्या वयाच्या आई पण त्याच्यातनं आनंद घेतात. तर बाबा म्हणतो ना, परिस्थिती कैसी भी हो स्थिती नाही हिलनी चाहिए. आपण हर्षित मुख असलं पाहिजे. आपल्या चेहऱ्यातून, आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून हर्षाचा वातावरण निर्माण झालं पाहिजे. सगळ्यांना मोद मिळाला पाहिजे. कारण आनंदाच्या डोही आनंद तरंगी. बाबाचं ज्ञान गाघात इतकं गहर आहे की त्या डोहामध्ये, त्या समुद्रामध्ये जितकं आपण खोल जाऊ तितका आनंदच मिळेल. त्याच्यानंतर सुखाकडे वळूया. सुखाची प्राप्ती बघा कशी होते. कोणी प्रेमाने जेवण आपल्याला वाढलं तर आनंद होतो आणि आनंद झाला की सुखाचा अनुभव होतो. कोणी प्रेमाने आपल्याला भेटवस्तू दिली तर आनंद होतो आणि आनंद झाल्यानंतर सुख उपभोगतो. मग सुख उपभोगायला पण मनाची अवस्था कशी असली पाहिजे, ही पण भावना आहे, ही पण एक अनुभूती आहे. सुख अनुभवता येतो आणि सुख अनुभवल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर, आपल्या विचारांवर, आपल्या सगळ्या वागण्यावर प्रगल्भता येते. म्हणून सुखाचा पण वर्षाव सतत बाबा करेल, पण तुम औरों को भी सुख दो.
औरों से भी सुख से बात करो, औरों को सुख मिले, किसी को दुःख न दो. मग आपण दुःख दिलं तर सुख त्याच्यापासून फार लांब आहे. मग सुख हे दिलं गेलं पाहिजे, वाटलं गेलं पाहिजे. अहो किती जण अजून देखील सुखाचं वाटप करतात. खेडोपाडी पहिले बघा, कुठला कार्यक्रम, कुठलं काही प्रसंग असला की संबंध खेडपाड एकत्र होत असे, आनंद लुटत असे. शहरामध्ये ती बाब नाही आता. सुख शोधतात ते लोक. आणि सुख कुठे मिळतं का? विकत तरी मिळतं का सुख? अरे विकत मिळत असलं ना तर लाखोने लोकांनी तिजोरीत जमा करून ठेवलं असतं सुख. म्हणजे जेव्हा हवे तेव्हा वापरता आलं असतं. नाही, क्षणोक्षणी सुख आहे. सुखाची अनुभूती आपण उपभोगली पाहिजे. आपला दृष्टिकोन विशाल असला पाहिजे. तर बाबा सुखाचा वर्षाव सतत करत आहे. हा वर्षाव आहे, ही बरसात आहे. सुखाचा आनंद अतिंद्रिय सुखातनं घेता येतो. आणि शेवटी वळूया शक्तीकडे. शक्ती शक्ती फार प्रबल आहे. आणि शक्ती आपल्याकडे असली तर आपण आपला खूप विकास उत्तम रीती करू शकतो. कारण शक्तीची अनुभूती आपल्याला कुठल्याही परिस्थितीचा सामना करायला शिकवते. कुठलीही परिस्थिती आली तर त्या परिस्थितीचा सामना आपलं आत्मिक बल मजबूत असेल तर होते. आणि उत्तमरित्या होते, हो, करता येते आणि होतो. आपल्याजवळ जर बाबाची शक्ती असेल, एक छोटस सिंहिणीचं पिल्लू जंगलात हरवून गेलं आणि हरवून गेल्यानंतर ते अगोदर तर बागडत होतं, पण त्याच्या मागे हिंस्त्र कुत्रे लागले. तो धावत 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 सिंहिणी जवळ आला आणि सिंहिणी जवळ बसल्यानंतर म्हणाला, आता माझ्याकडे बघा. तशी आपली अवस्था असली, आपण सारखे बाबांबरोबर असलो, सारखं आपण परमात्म्याच्या सहवासात असलो, चांगल्या मनमनाभावात असलो, आपण त्या स्मृतीत असलो, तर आपल्याला आपली माया देखील आपलं काही बिघडवू शकत नाही. अशी आपली अवस्था सतत असली पाहिजे. मग सामना करण्याची शक्ती, आकुंचन प्रसरणाची शक्ती, कासवाप्रमाणे वेळ पडली तर बाहेर, वेळ पडली तर आत. आणि परमात्म्याशी पुरुषार्थ करण्यासाठी पण देखील आपल्यामध्ये हिंमत लागते. आणि हिंमत आपल्यामध्ये असली तर पुरुषार्थही चांगला होतो. मग हिमतीबरोबर पुढे येतो आपण की आपल्याला पारखण्याची शक्ती. आता आपण काय करतो, इतरांना पारखतो. बाबा म्हणतो खुद को भी परखो. आपल्याला परखलं तर आपल्यामधले अवगुण आपल्याला दिसतील. आणि आपले अवगुण दिसले तर अवगुण दूर करण्याचा मार्ग आपल्याकडे आहे ना. आपण बघितलं ना, विकारांवर मात. तर ह्या गोष्टींवर पण आपल्याला मात करता येईल. आपल्यामध्ये थोडे बहुत विकार असतील म्हणून तर अजून कर्मातीत अवस्था झालेली नाहीये. पण ते विकार दूर करण्यासाठी आपण आपलं स्वतःचं अवलोकन केलं पाहिजे, आपलं परीक्षण केलं पाहिजे, आपल्याला पारखलं पाहिजे. आणि मग निर्णय शक्ती आपली भक्कम होते. आणि मग निर्णय शक्तीनंतर सहयोगाची शक्ती येते आपल्यामध्ये. आपण हा सहयोगासाठी आप परभाव न बघता सहयोगी बनतो. आणि जितका आपण सहयोग करू एकाला, तर तिथून वरून पदम पदा वर्षाव होत असतो सहयोगाचा. आणि मग सहयोग केल्यानंतर बाबा म्हणतो सहनशक्ती. कारण ह्या सगळ्या शक्तींना आत्मसात करण्यासाठी आणि या शक्तींचा वापर करण्यासाठी किंवा या गुणांचा वापर करण्यासाठी आपल्यामध्ये सहनशीलता असली पाहिजे. जितकं जितकं आपण सहन करू तितकं आपलं चरित्र अगदी शुद्ध होईल. जसं म्हणतात ना, जीवन सुंदर पाहिजे, आत्मा पवित्र पाहिजे, हृदय उदार पाहिजे, बुद्धी प्रखर पाहिजे, चारित्र्य निष्कलंक पाहिजे, तर तुमचं व्यक्तिमत्व अविस्मरणीय होतं. मग आपलं व्यक्तिमत्व अविस्मरणीय होण्यासाठी सहनशील असलं पाहिजे. सहनशीलता ही फार मोठी शक्ती आहे. सहनशक्ती आल्यानंतर एखादी गोष्ट दुसऱ्याची आपल्याला पोटात घ्यायची पण ताकद येते. जसं गणपती बाप्पाला नाही गोष्टी सांग ढेरपोट्या म्हणतात सगळे. आपण ढेरपोट्या नाही व्हायचंय, पण इतरांच्या गोष्टी जर आपण पोटात ठेवून घेतल्या, त्याचा अगदी सगळ्या दूर उल्लेख न करता, तर त्याचा विश्वास बळवतो, संपूर्णता येते आणि त्याची ताकद वाढते. आणि जितकी ताकद वाढते तितका त्याचा पुरुषार्थ वाढते. इतकी तर मदत आपण केली पाहिजे ना. आणि शेवटी येतं ते की विस्तारात्न साराकडे. आपण काय करतो, एखाद्या गोष्टीचा इतका पसारा मांडतो, इतका पसारा मांडतो की ती शून्याकडे आणली पाहिजे, बिंदूकडे आणली पाहिजे. आणि ती गोष्ट बिंदूकडे आणली की आपण आत्माभिमानी होतो. आणि आत्माभिमानी झाली की ती गोष्ट विराम पावते, तिथे संपून जाते. आणि संयोगानंतर शेवटली महान शक्ती सगळ्यात की आपल्याला बाबा अनुभवता आला पाहिजे. अनुभूती की शक्ती. त्याला अनुभवण्यासाठी आपलं मन शांत पाहिजे, आपली वृत्ती शांत पाहिजे,
आपली दृष्टी शांत पाहिजे. म्हणून मनसा वाचा कर्मणा आपण शांत असलं तर परमात्म्याशी मिलन एकदम अनायासे, आणि अनायासे मिलन झालं तर आपल्यालाही आनंद होतो. आता भक्ती मार्ग आणि ज्ञान मार्गातला फरक एका छोट्याशा प्रसंगाने सांगते. की एका ठिकाणी फार मोठं पारायण चाललं होतं, आणि त्या पारायणामध्ये ते स्वामीजी म्हणत होते, जे करत होते पारायण, ते म्हणायला लागले, जे तुझं आहे ते माझं आहे, जे माझं आहे ते तुझं आहे. तर रांगेत बसलेल्याने एकाने पुढल्याच्या खिशातनं पैसे काढले. तर पैसे काढल्यानंतर त्याला जरा चाहूल झाली म्हणून त्याने मागे वळून बघितलं. मागे वळून बघितल्यानंतर त्याला इशाऱ्याने विचारलं, काय चाललंय? तर तो म्हणतो, त्यांनीच तर आता सांगितलं, जे तुझं आहे ते माझं आहे. तर त्याने पण विचार केला, तो एक सेकंद शांत राहिला आणि मागे वळला आणि त्याने त्याच्या मुस्कटात मारली. मुस्कटात मारल्यानंतर तो म्हणे, काय करतो? तो म्हणायला लागला, तुझं आहे ते माझं आहे. तर भक्ती आणि ज्ञानातला फरक, ज्ञान म्हणतो तुझं काहीच नाहीये इथे, अरे हे तुझं शरीर पण नाहीये तुझं, हे सगळे वापरायला दिलेले. ड्रॅपरी नाही का देत कलाकाराला, अभिनेताला, तसं तू अभिनय करायला आलेला आहे या रंगमंचावर, सृष्टी रंगमंचावर, आणि हे सगळे साधन तुला वापरायला दिले. तू साक्षी दृष्टा हो, या साधनांकडे साक्षी दृष्टा होऊन बघ आणि त्यांचा वापर कर. आणि वापर करून त्याच्यात आसक्ती ठेवू नको, त्याच्यात मोह ठेवू नको, ते षड्रिपूत अडकू नकोस, ह्याच्यातनं मुक्त हो. आणि जितका मुक्त होशील तितक्या वर्षावाचा अनुभव तू करत राहशील, तो ती भरसात सतत येईल. किती सुंदर बाबा सांगतोय की तू रंगमंचाचा कलाकार आहेस, तू या आसक्तीत पडू नकोस. तर भक्ती आणि ज्ञानातला फरक आणि राजयोग या गोष्टी आपल्याला अनुभूतीस आणून देतो. मग आता आपण थोडासा योग करूया. मी याच्या अगोदर माननीय तपस्विनी राणीबेनजींचे अंतःकरणपूर्वक आभार मानते. त्यांनी मला संधी दिली, मला अवसर दिला, आणि याच्याही पुढे कधी वाटलं तर ते मला हक्काने हाक मारू शकतात. आता आपण राजयोग, मी पण कॅर कॅम्प अटेंड केलेला आहे, पण मी अगदी शास्त्रीय भाषेत तो काही योग घेत नाही, मी आपल्या परीने योग घेते, पण त्याच्यातही तुम्हाला आनंद येईल. प्रत्येक जण त्याचा आनंद घ्या आणि तो वर्षावाचा अनुभूती करा. आता प्रत्येक जण अगदी व्यवस्थित आपल्या आपल्या मुद्रेत, आपण काही ताठ मुद्रेत बसायचं नाहीये, पण तुम्ही ज्या ज्या मुद्रेत व्यवस्थित बसू शकता बसा. आपण योग करूया. मी हिंदीतून बोलीन. मैं भ्रुकुटी के मध्य चमकता हुआ अद्भुत सितारा, महसूस करो भ्रुकुटी के मध्य मैं चमकता हुआ अद्भुत सितारा. आपली चमक आपण अनुभूतीत आणा. चिंताओं से मुक्त, परचिंतन से मुक्त, पर प्रभाव से मुक्त, समस्याओं से मुक्त, संबंधों से मुक्त मैं आत्मा. सुंदरशी आत्मानुभूती करा. दिव्य ज्योति स्वरूप में आत्मा. अंतरंगात, अंतरंग में अनुभव करो कि बाबा की दिव्य प्रकाश की रोशनी मुझ पर आ रही है. महसूस करो दिव्य श्वेत किरणें मुझ आत्मा पर आ रही है. महसूस करें. उन किरणों से मेरी बुद्धि, मेरा बुद्धि रूपी बर्तन स्वच्छ हो रहा है. उसमें सोने जैसी चमक आ रही है. मेरी स्मृति, मेरी याददाश्त सशक्त हो रही है. मेरा मन
एकदम स्थिर होते जा रहा है। महसूस करें उस अवस्था को। बहुत ही तेजस्वी किरणें मेरी आत्मा पर आ रही है। आत्मा से उस रोशनी को विज्ञान के पहले गुण द्वारा मेरे मस्तिष्क में उस रोशनी को महसूस कर रही हूँ। मस्तिष्क की हर एक धमनी, हर एक नस, हड्डियां अत्यंत सशक्त हो रही हैं। प्रमुख नस, छोटी छोटी नसें, धमनियां शुद्ध रक्त प्रवाह कर रही हैं। मेरे मस्तिष्क में एक रोशनी का एहसास हो रहा है, प्रखर तेजस्वी रोशनी। बाबा की किरणें मुझ आत्मा पर और आत्मा के द्वारा मेरा मस्तिष्क तेज पुंज किरणों से सशक्त हो रहा है। शुद्ध रक्त प्रवाह से मस्तिष्क की अवस्था, मन सशक्त हो रहे। मेरे विचार, मेरी भावनाएं, मेरी वृत्ति, मेरी स्मृति सभी सशक्त हो रहे हैं। महसूस करें ज्ञान के किरणों का वर्षाव मेरे मस्तिष्क पर हो रहा है। बाबा के महावाक्य, बाबा की धारणाएं, बाबा का स्लोगन, बाबा का वरदान, बाबा की शिक्षा सोने के बर्तन में मानो प्रबल होकर संस्कारित रूप में आ रही है। आत्मा से किरणें पवित्रता के रूप में मेरे चेहरे पर आ रहे हैं। चेहरा निर्जंतुक, निर्बाक, निर्दोष, निर्दार, स्वच्छ हो रहा है। पवित्रता की रोशनी मुझ आत्मा पर, आत्मा के द्वारा इस मुखमंडल पर आ रही है। और भ्रुकुटी के मध्य जो चमकता हुआ सितारा है, उसके द्वारा मेरी आंखों में दिव्य रोशनी आ रही है। मेरी आंखों की रोशनी दैदीप्यमान शुद्ध हो रही है। दूर दृष्टि, करीबी दृष्टि स्वच्छ निकालस हो रही। मेरे कानों के छिद्र छेद मल रहित, उनका कर्म, उनके सुनने की ताकत सशक्त हो रही। कर्णेंद्रिय शुद्ध होने के बाद मेरे घाणेंद्रिय शुद्ध हो रहा है। मेरी श्वसन क्रिया उत्तम वृत्ति से हो रही है। महसूस करें मेरे मुखमंडल की दंत पंक्तियां सशक्त हो रही है, जिसमें कैल्शियम की मात्रा बढ़ते जा रही है। और मेरी जिह्वा में इतनी मधुरता आ रही है कि मेरी जिह्वा सत्य में मधुरभाषी हो रही है। उसमें मिठास आ रही है, प्रभाव आ रहा है।
पवित्रता की दिव्य किरणों से एक एक कर्मेंद्रिय शुद्ध, सशक्त, निर्दोष, निष्कलंक। आत्मा की रोशनी बाबा से लेकर मेरे गले पर आ गई। मेरी थायराइड की ग्रंथियां शुद्ध हो रही हैं, श्वसन क्रिया शुद्ध हो रही है, मेरे फेफड़ों में बल आ रहा है, शुद्ध प्राण वायु अंदर जा रहा है और अशुद्ध वायु बाहर आ रहा है। इन क्रियाओं की सशक्तता बढ़ती जा रही है, एक बल आ रहा है फेफड़ों में, और ये सब क्रियाएं बहुत शांति से हो रही है, क्योंकि मैं शांत स्वरूप आत्मा शांति की किरणों से गदगद हो रही हूँ। प्रेम की किरणें सीधे मेरे आत्मा द्वारा हृदय पर जा रही है। हृदय की एक एक धमनी, हृदय का हर कार्य, फैलना, संकुचित होना, हर कार्य में बल आ रहा है। कोलेस्ट्रॉल की मात्रा उसमें से घटती बढ़ती जा रही है। गुड कोलेस्ट्रॉल बढ़ते जा रहा है, बैड कोलेस्ट्रॉल खराब मात्रा उसमें से निकलती जा रही है। हृदय का काम है संपूर्ण शरीर में शुद्ध रक्त प्रवाह करना, आ रहा है, जा रहा है। ये बड़े प्रेम से बाबा प्रेम की किरणों से वर्षाव करके हृदय की हर कार्य गति को शुद्ध, सशक्त, प्रेम से भरपूर कर रहा है। महसूस करें बाबा की दिव्य किरणें इस आत्म रूप पर आ रहे हैं और सीधे पचन क्रिया पेट के ऊपर जा रहे हैं। छोटे बड़े अतड़े, गर्भाशय, मूत्राशय, किडनियां, जठराग्नि, पचन संस्थान सभी निर्जंतुक, निर्वात, निर्दोषी रहे। आनंद की किरणें साथ होने से शुद्ध भोजन शुद्ध रीति से पचन हो रहा है। अत्यंत आनंदित अनुभूति। बाबा की दिव्य किरणें आत्मा पर आकर सुख स्वरूप अवस्था में हार्मोन्स की ओर बढ़ रहे। हर हार्मोन्स की कार्य क्षमता सशक्त हो रही है, क्योंकि हार्मोन्स के ही ऊपर शरीर का संतुलन निर्भर है। हार्मोन्स सुख के प्रकाश के कारण अत्यंत सशक्त हो रहे हैं, जिसको बोलते हैं संतुलित हो रहे हैं। महसूस करें अंत में बाबा द्वारा आत्मा पर आई शक्तियों की किरणें संपूर्ण शरीर की हड्डियों पर, मणकों पर, मांसपेशियों पर जा रहे। महसूस करें उन किरणों को, जो हाथ के एक एक अंग पर, पीठ पर, पिछले गर्दन के हिस्से पर, पीठ के रीढ़ की हड्डी पर, उसके द्वारा जुड़ी हुई एक एक नस पर, एक एक धमनी पर प्रवाहित हो रहा है।
महसूस करे ऊपर से नीचे तक। मेरे हाथों में भी वो बल आ रहा है, क्योंकि अद्भुत प्रकाश किरणें, रोशनी उस पर आ रही है। पैरों की सशक्तता भी बढ़ रही है। शुद्ध रक्त का प्रवाह, शक्तियों की किरणें, नख शिखांत ऊपर से लेकर नीचे तक, संपूर्ण शरीर में शक्ति का रक्त प्रवाह हो रहा है। महसूस करें उस किरणों को और महसूस करें इस शरीर की स्वच्छता को, महसूस करें उन गुणों के वर्षाव को। शुद्धता, स्वच्छता। अंत में संपूर्ण शरीर की गंदगी, मैल बुधा भाग के द्वारा बाहर निकल रहा है। गंदगी, मैल सब बाहर निकलने के कारण शरीर अत्यंत शुद्ध, मजबूत, हर कर्मेंद्रियों में सशक्तता आ रही है, हर कर्मेंद्रियों में बल आ रहा है, हर कर्मेंद्रियों में प्राण वायु की अवस्था संतुलित है। अंत में महसूस करें, शुक्रिया बाबा, शुक्रिया, आपने इस आत्मा पर, शरीर रूपी जीव आत्मा जो एहसास किया, इसके लिए शुक्रिया। मैं आत्मा दीर्घायु, स्वास्थ्यवर्धक, निर्विघ्न, परोपकारी, रहन दिल, दया दिल, क्षमाशील, क्षमा प्रार्थी हूँ बाबा। ये वर्षा अहोरात्र मुझ पर होते रहे। ओम शांति, ओम शांति, ओम शांति। ओम शांति। दीदी जी, आपका बहुत बहुत दिल से धन्यवाद। जसं की आम्ही क्लास ऐकत होतो तर आम्हाला अनुभव होत होता आणि तुम्ही एवढ्या मनापासून आम्हाला जे उदाहरण पण देत होता आणि ज्ञानाच्या गहराईमध्ये घेऊन जात होतात, तर खूपच सुंदर ऐकता ऐकता आम्हाला ती अनुभूती पण होत होती आणि हा पण अनुभव होत होता की कसं तुम्ही सागर, पूर्ण सागर जो शिवबाबा आहे त्याला गागरमध्ये भरण्याचा प्रयत्न करत आहात आणि कसं तुम्ही खूप सुंदर प्रकारे सगळ्या विषयांवर प्रकाश टाकत आहात आणि कशी तुमच्या मनाने तुम्ही आम्हाला खूप जुडलेले आहात, मनाने सुद्धा. आणि जे म्हणतो ना वायरलेस कनेक्शन, मनाचं मनासोबतचं जे कनेक्शन आहे ते सुद्धा आम्ही अनुभव करत होतो. आणि जे जे तुम्ही आम्हाला आता शिकवलं आहे की कसं विकारांवर विजय प्राप्त करायचा, कसं गुणांची धारणा करायची, कसं 4 सब्जेक्ट मध्ये पण आपण पुढे जायचं आहे आणि नंतरची जी तुम्ही कॉमेंट्री करवली ती पण आम्हाला खूपच सुंदर अनुभूती झाली. तर त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद करतो आणि तुमच्यासाठी आमच्या दिलाच्या दुआ व्यक्त करतो कि फूलों की वादियों में हो बसेरा आपका, सितारों की आंगन में हो घर आपका, दुआ है हम सबकी आपके लिए कि सारी दुनिया से खूबसूरत हो हर सवेरा आपका, सारी दुनिया से खूबसूरत हो सवेरा आपका। आप ऐसे ही ज्ञान रत्नों से, अपने अच्छे अनुभवों से हर सुबह हर एक आत्माओं को लाभान्वित करते रहे, यही हमारी दुआएं है। ओम शांति दीदी जी, और दिल की गहराइयों से बहुत बहुत धन्यवाद। ओम शांति। ओम शांती. रोहित भाई मीटिंग एंड करा.